नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रदीप. मी स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बघता-बघता आपला पहिला अटेम्प्ट संपला, 12वी ची एक्झाम पण गेली आणि आता आपला सीईटीचा सेकंड अटेम्प्ट आलाय. उद्यापासून आपली परीक्षा आहे. मी हा व्हिडिओ बनवतो यासाठी, की तुम्हाला परीक्षेच्या जाण्याच्या अगोदर काय-काय गोष्टी करायच्या आहेत, काय-काय गोष्टी परीक्षेच्या केंद्रावर म्हणजे सेंटरवर जाऊन अव्हॉइड करायच्या आहेत किंवा कशा पद्धतीने आपल्याला या एक्झामला सामोरं जायचंय किंवा फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपण ज्या मिस्टेक केल्यात, तर त्या कशा पद्धतीने आपल्याला सेकंड अटेम्प्टमध्ये रिपीट होऊ नाही द्यायच्या आणि कशा पद्धतीने आपला स्कोर वाढवायचा आहे, या सर्व गोष्टींबद्दल मी मार्गदर्शन करणार आहे. त्याचसोबत व्हिडिओच्या मध्यभागी मी एक अनाउन्समेंट देखील करणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फर्स्ट ऑफ ऑल जे विद्यार्थी आता परीक्षेला अपिअर होत आहेत, तर त्यांच्यासाठी अगोदरच त्यांना ऑल द बेस्ट. तुम्हाला परीक्षेला अपिअर होताना खूप-खूप शुभेच्छा. मी तुम्हाला काय म्हटलोय, की मी तुम्हाला ऑल द बेस्ट म्हटलोय. मी तुम्हाला बेस्ट ऑफ लक म्हणत नाही आणि मी कधीच बेस्ट ऑफ लक म्हणत नाही. कारण लकवर काहीच अवलंबून नाहीये. आपल्याला नशिबाच्या भरोश्यावर जगायचं नाहीये. बरेचसे विद्यार्थी मी ऐकलंय, की फक्त म्हणतात माझं नशीबच नाही, माझ्या नशिबातच नाहीये. तर अशा कोणत्याही गोष्टीत नाही. जरी नशिबात नसलं, तर आपल्याला ते आपल्या मनगटाच्या जोरावर ओढून आणायचं आपल्या नशिबात. समजलं? त्याच्यामुळे बेस्ट ऑफ लक नाही, तर तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आता एक्झामला जात असताना काय-काय गोष्टी करायच्यात, काय-काय गोष्टी नाही करायच्यात, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल पहा, आपल्याला एक्झामला जाताना किंवा समजा एक्झामला जायच्या अगोदर समजा आपल्याला या दिवशी, आजच्या दिवशी किंवा उद्याच्या दिवशी, ज्या दिवशी तुमची एक्झाम आहे, त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत काय गोष्टी करायच्यात. बरेचसे जण तुम्हाला सांगतील, की मॉक टेस्ट द्या, पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा, नवीन-नवीन जे हार्ड टॉपिक्स आहेत, तर ते करा. पण मी तुम्हाला क्लिअरली सांगू या गोष्टीमध्ये, या दिवसामध्ये आपल्याला काय करायचंय, तर पहा, जोपर्यंत तुमचा एक्झामचा वेळ येत नाही, एक्झामचा टायमिंग येत नाही, तोपर्यंत ना तुम्हाला एकही मॉक टेस्ट द्यायची. आता प्रत्येकाने मॉक टेस्ट देणं थांबवायचंय. दुसरी गोष्ट, पी-वाय-क्यू सॉल्व्ह करणं थांबवायचंय आता आपल्याला. आता नवीन-नवीन पी-वाय-क्यूज आपल्याला किंवा कोणत्या टॉपिकचे तुमचे जर राहिले असतील, तर ठीक आहे, थोडेसे करून घ्या तुम्ही. ओके. पण एकदा थोडेसे सॉल्व्ह केलेले असतील, त्या टॉपिकचे पुन्हा पी-वाय-क्यूज प्रॅक्टिस करू नका किंवा नवीन टॉपिक तर तुम्ही बिलकुल ओपन करू नका. नवीन टॉपिक आता जेवढा सिलेबस तुमचा झाला ना, तर तेवढा राहू द्या. 50% सिलेबस झाला असेल, तर ठीक आहे. 50% वर आपण एक्झाम देऊ, काहीही हरकत नाही. पूर्ण सिलेबस झाला असेल, ठीक आहे. तरी आता नवीन टॉपिक्स किंवा 11वीचे वगैरे कोणतेही टॉपिक्स करू नका किंवा 11चा जो आपला सिलेबस आहे ना, तर 11च्या सिलेबसबद्दल तुम्ही थोडंसं विसरून जा. जर तुम्ही तो केला नसेल तर. 12चे काही टॉपिक्स राहिलेत, थोडे-थोडे, छोटे-छोटे टॉपिक्स राहिलेत. तर आता राहू द्या. पुन्हा ते नवीन टॉपिक करण्यात आता वेळ वाया घालवायचा नाही. आता काय करायचंय, आपण जे अगोदर केलंय पहिल्यापासून तेच टॉपिक परफेक्ट करायचे आहेत. म्हणजे नवीन टॉपिक पण नाही करायचे, पी-वाय-क्यूज पण नाही करायचे, मॉक टेस्ट पण द्यायचे नाही. आता एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे फक्त रिव्हिजन. फक्त रिव्हिजन, फक्त रिव्हिजन आणि फक्त रिव्हिजन करायची आहे. जेवढं तुम्ही केलंय, ठीक आहे ना, एक चॅप्टर करू द्या. अगोदर त्याची रिव्हिजन करा, नंतरनं काय करायचं ते करा. अगोदर फक्त रिव्हिजन करायची आहे. कारण पहा, आपला जो ब्रेन असतो, की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, तर त्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये स्टोअर होत असतात. शॉर्ट टर्म मेमरी ज्या पद्धतीने आपल्या मोबाईलचे कॅशे वगैरे असतात, म्हणजे रॅम काम करते, त्या पद्धतीने आपल्या ब्रेनचा एक पार्ट काम करत असतो, की काय करतो शॉर्ट टाईम तो डाटा स्टोअर करून ठेवतो. बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला रिव्हिजन केल्यानंतर तो डाटा आपल्या मेंदूमध्ये रिट्राईव्ह होणार आहे. त्यासाठी आपल्याला करायची आहे रिव्हिजन. बरं. त्याच्यानंतर आहे अनाउन्समेंट. हे पहा, जर तुम्ही अगोदरपासून आपल्या चॅनलला जॉइन असाल, तर तुम्हाला माहिती आहे फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस आपण स्टुडंटचे रिव्ह्यूज घेतले होते. तर याही याही अटेम्प्टच्या वेळेस आपण रिव्ह्यू घेणार आहे. आपण रिव्ह्यू घेणार आहोत व्ही-आय-टी पुणे या ठिकाणी. व्ही-आय-टी पुणे म्हणजे व्ही-डबल-आय-टी म्हणजे त्या ठिकाणी सेंटर आहे. कात्रज साइडला बिबवेवाडी भागात ते सेंटर आहे. ओके. तर तिथं जर तुम्ही येत असाल, तर या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा तुमचा जर तिथं पेपर वगैरे असेल, तर या नंबरवर नक्की तुम्ही मला मेसेज करून सांगा. कारण मी तुमचा रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा तुम्हाला भेटण्यासाठी किंवा पुढची जी आपली प्रोसेस आहे काउन्सिलिंग प्रोसेस, तर त्यासाठी नक्की तुम्हाला तिथं गाईडन्स देईल. जर तुमचं सेंटर व्ही-आय-टी पुणे या ठिकाणी आलं असेल आणि प्रत्येक शिफ्टला आम्ही तिथं अवेलेबल असणार आहोत. 12 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत फक्त म्हणजे 16 आणि 17ला सुट्टी आहे वाटतं. नाहीतर 12 पासून तर 21 पर्यंत प्रत्येक दिवशी प्रत्येक शिफ्टला आम्ही अवेलेबल असणार आहोत. त्याच्यामुळे नक्की कॉन्टॅक्ट करा. ओके. त्याच्यानंतर ना आता पुढच्या गोष्टी. तर पुढच्या गोष्टी काय आहेत, तर एक्झामच्या दिवशी काय-काय करायचं किंवा काय गोष्टी फॉलो करायच्यात. फर्स्ट ऑफ ऑल लेट नाईट स्टडी. आपल्याला माहिती आहे, एक दिवस अगोदर स्टडी करायचं भरपूर. आपल्याला 9वी पर्यंत 10वी पर्यंत तीच सवय होती, 11वी पर्यंत. तर आता सीईटीच्या वेळेस असं करायचं नाहीये. प्रॉपर तुम्ही झोप घ्यायची, एकदम शांत मनाने झोप घ्यायची. जसं काही झालेलंच नाही किंवा काही तुमच्या मागे टेन्शनच नाही. या पद्धतीने झोप घ्यायची आहे. रात्री अभ्यास करून काहीही होणार नाही. एका दिवसात काहीही होणार नाहीये. कळलं? त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग सुद्धा करून काही होणार नाहीये. आता जे झालं, जेवढं आपल्या पदरात पडलेलं आहे, तर तेवढं आपल्याकडे आहे आणि त्यालाच आपल्याला व्यवस्थित सांभाळायचं आहे. त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग करत बसायचं नाही किंवा कंपॅरिझन करत बसायचं नाही. स्पेशली मुली, मैत्रिणीसोबत कंपॅरिझन करत बसू नका. तिचं झालं,
आणि माझं का नाही झालं, तर ह्या गोष्टी आता डोक्यातनं बाहेर करून टाका, काढून टाका. कारण तुम्ही जे वाचलेलं आहे, जे अभ्यास केलाय, तो पण ह्या ओव्हर थिंकिंगमुळे तुमच्या लक्षातून जाईल. बरोबर? त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे काय, तर जंक फूड. बाहेरचं तर काही खाऊ नका. जे आहे तुमचं कम्फर्ट फूड आपलं घरातलं, जे आपण खातो, तर तेच खा. हॉस्टेलचे मुलं आहेत, तर त्यांनी मेस वगैरेचं खा. पण बाहेरचं पिझ्झा, बर्गर वगैरे ह्या कोणत्याही गोष्टी खाऊ नका. कारण एक्झाममध्ये 3 तास तुम्हाला कंटिन्युअसली बसायचं आहे आणि सांगू शकत नाही कोणत्या फूडनं काय होईल ते. बरोबर? मग समजलेलं कळत असेल तुम्हाला, की बाहेरचं काही एक खायचं नाहीये सध्या. त्याच्यानंतर काय रील्स असतील, शॉर्ट्स असतील किंवा काय तुमचं Snapchat वगैरे काय ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याच्यावर बिलकुल आता टाईमपास करायचा नाही. आता प्रॉपर झोप घ्या. ठीक आहे ना, अभ्यासात मन नाही लागत आहे, झोपा तासभर, काही अडचण नाही. होतं असं एक्झामच्या अगोदर प्रत्येकाला असं होतं, तासभर झोपा. पण उगा रील बघतोय 10-15 मिनिटांनी हे करतोय, ते करतोय, त्या गोष्टी करू नका. डिस्ट्रॅक्ट होतं माणूस त्याने, डिस्ट्रॅक्ट होतं. तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही रील बघून उठले तर तुम्हाला पुढचे 15-20 मिनिटं करमत नाही काय. बरोबर? अनुभव आहे ना तुम्हाला या गोष्टीचा, मग त्या गोष्टी करायच्या नाहीयेत. त्याच्यानंतर आणखीन काय, तर एक्झाम सेंटरवर आपल्याला टाईममध्ये पोहोचायचंय. आता लास्ट टाईम पहा 1-2 केसेस अशा होत्या, की ज्यांना पेपरपासनं वंचित राहायला लागलं. ते थोडेसे उशीर झालता फक्त, त्यांना अलाऊ केलं नाही. बरोबर? मग आपल्यासोबत तसं व्हायला नकोय. हे पहा ना, 4,00,000 मुलं बसलेत परीक्षेला. समजा फर्स्ट अटेम्प्टला 4,70,000 होती. ह्या अटेम्प्टला 3,00,000 मुलं बसलेत परीक्षेला. सी सेलला काही प्रॉब्लेम नाही, की एका मुलाने एक्झाम नाही दिली तरी पण. काही अडचण नाही. पण त्या मुलाचा आपण जर विचार केला, तर त्याच्या लाईफमधला किती मोठा तो नुकसान आहे. बरोबर आहे. मग ते आपल्यासोबत होऊ द्यायचं नाही. सेंटरवर टाईममध्ये पोहोचायचंय. त्याच्यानंतरनं काय जर सेंटर तुमच्या घरापासून खूप लांब असेल, दुसऱ्या सिटीमध्ये असेल, तर 1 दिवस तिथं जाऊन राहा तुम्ही अगोदर. काही नाही थोडेफार पैसे लागतात. जास्त काही नाही. समजा पुण्यासारख्या ठिकाणी जर राहायचं असेल, तुम्हाला तर जास्त लागत नाही किंवा आपल्या गावाकडे कोणतेही मंडळी असतात, पाहुणे-रावळे असतात, तर त्यांच्या इथं जा, 1 दिवस राहा, मुक्काम करा. काही हरकत नाही. पण रिस्क घेऊ नका, की पार 100, 150, 200 किलोमीटरवरनं तुम्ही येताय आणि मग तुम्ही एक्झामला बसताय. तर ती रिस्क घेऊ नका. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. ती रिस्क आपल्यासाठी नकोय. स्पेशली सकाळची जर एक्झाम असेल, तर तुम्ही अगोदर जाऊन राहिलंच पाहिजे. कोणतीही अकोमोडेशनची फॅसिलिटी अवेलेबल करा आणि तिथं राहा. मग तुम्हाला समजलं ह्या बेसिक गोष्टी? बरं. त्याच्यानंतर आणखीन बेसिक गोष्टी. एकदम छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही बोलाल, की काय सांगतोय हा? ह्या तर गोष्टी आम्हाला माहिती आहेत. पण बरेचसे मुलं मी असे पाहिलेत, की जे फसतायत ह्या गोष्टीत. ओके, घाई-गडबडीत हॉल तिकीट न्यायचं राहतंय. घाई-गडबडीत फोटो राहतोय. घाई-गडबडीत आयडी कार्ड राहतंय आणि नंतर तिथं एक्झाम सेंटरवर टाईम होतो किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस सगळेच सिटीमध्ये नाहीत. सगळ्यांच्या साइडला झेरॉक्स सेंटर फोटोवाला नसणार आहे. बरोबर आहे. काही गावात पण इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. मग तिथं कसं करणार? मग ती धावपळ होऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ आहे. ओके, लक्ष द्या व्यवस्थित. हॉल तिकीट तुमच्याकडे पाहिजे. त्याची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट जरी मारली असेल तुम्ही, तरी चालतंय. काही एक प्रॉब्लेम नाही. असं नाही की फक्त कलर प्रिंट पाहिजे. ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा चालते. 2 झेरॉक्स तर पाहिजेत तुमच्याकडे. एक हरवली, दुर्मडली, त्याच्यावर पाणी पडलं, काही होऊ दे. एक तुमची सेफ असली गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय पासपोर्ट साइजचे फोटोग्राफ्स तुमच्याकडे पाहिजेत. एक तुम्हाला हॉल तिकीटवर चिकटवायचं आहे आणि त्याच्यावर तिरकी साइन करायची. हे तुम्ही अगोदर करून जा. त्याच्यानंतरनं काय, की तुमचं एखादं गव्हर्नमेंट आयडी कार्ड म्हणजे काय? तुमच्याकडे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड नसेल बऱ्याच जणांकडे, वोटर आयडी तर नसेल बऱ्याच जणांकडे. पण आधार कार्ड जे आहे ना, तर तुमचं ओरिजिनल घेऊन जा. डिजिलॉकरवर, मोबाईलवर त्याची कलर प्रिंट, झेरॉक्स काहीही चालणार नाही. तुमचं ओरिजिनल आधार कार्ड आहे तेच फक्त तिथं एक्सेप्टेबल असेल. बाकी कोणतीही गोष्ट तिथं एक्सेप्टेबल नसेल. त्याच्यामुळे आधार कार्ड घेऊन जा. त्याच्यानंतर काय पेन असेल, वॉटर बॉटल असेल घेऊन जा. 3 तास आपल्याला तिथं बसायचंय. वॉटर बॉटल पण कोणती पाहिजे? ट्रान्सपरंट पाहिजे. वॉटर बॉटल पण कोणती पाहिजे? ट्रान्सपरंट पाहिजे. तर ती त्या ठिकाणी घेऊन जा. त्याच्यानंतरनं काय, की तुमचे जे कपडे वगैरे आहेत, तर ते कम्फर्टेबल घाला. लय फॅशनच्या नादी लागू नका किंवा असे टाईट कपडे घालू नका. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर प्रत्येकच एक्झाम सेंटरमध्ये एसी असेलच, तुमचा फॅन वर्किंग असेलच असं नाहीये. बरोबर? आपल्याला 3 तास तिथं काढायचे. मग जरा कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. आपण काय तिथं फॅशन शोला चाललोय का? तर नाही. आपल्याला एक्झाम जाऊन द्यायची आहे ना, मग कपडे व्यवस्थित घाला किंवा असे कपडे घालू नका ज्याला जास्त पॉकेट्स वगैरे असतील. संशयास्पद गोष्टी आहेत त्या, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय ट्रॅक पॅन्ट, टी-शर्ट वगैरे काय असतील तर ह्याच गोष्टी वेअर करा. बरोबर? त्याच्यानंतरनं आता पुढच्या गोष्टी. बरं, आता ह्या गोष्टी संपल्यात. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या आपण कव्हर केल्यात. आता त्याच्यानंतरनं मला आता तुम्हाला थोडंसं काहीतरी बोलायचं 1-2 मिनिटं. पहा मुलांनो, आपण 2 वर्ष झालं ह्या गोष्टीला प्रयत्न करतोय. बरोबर आहे आणि शेवटी काय जे असेल समजा फर्स्ट अटेम्प्ट झाला. फर्स्ट अटेम्प्टला आपण काही चुका केल्या. कोणकोणत्या चुका केल्या? आपण प्रॉपर रिव्हिजन केली नाही. आपण पी-वाय-क्यूज व्यवस्थित जास्त सॉल्व्ह केले नाही. पण मला असं वाटतंय, की बऱ्याचशा मुलांचा आता सेकंड अटेम्प्टमध्ये चांगला अभ्यास झालाय. झालाय की नाही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही चांगला अभ्यास तुमचा किंवा किती स्कोर येऊ शकतो ते पण मला कमेंटमध्ये सांगा. बऱ्याचशा मुलांचा आता चांगला अभ्यास झालाय. मग ह्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. एक्झाम सेंटरवर टाईममध्ये जा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथं जाऊन सुद्धा समजा तुम्हाला एखादा पर्टिक्युलर क्वेशन आला नाही, बसले पेपरला इमॅजिन करा 2 मिनिटं बसले तुम्ही पेपरला, स्क्रीन ओपन झाली पहिला फिजिक्सचा क्वेशन आला.
आला नाही, टेन्शन नाही घ्यायचं. 2 सेकंदात पुढे स्किप करायचंय. पुढचं आलं नाही. किती येऊ द्या, एक तरी असा क्वेशन असेल 50 पैकी जो तुम्हाला येत असेल आणि एकदा जर एखादा क्वेशन तुम्हाला आला, तर त्याच्यानंतरचे पुढचे सगळे क्वेशन्स तुम्हाला जमणार आहेत. कारण तो सायकॉलॉजीचा गेम असतो. मग ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाची गोष्ट फिजिक्स आणि केमिस्ट्री हा एक आपला सेक्शन असतो एक्झाममध्ये. तो पहिल्या सुट ओपन होतो. पण आपलं टायमर जे आहे, ओके, आपलं टायमर जे आहे, तर ते 180 मिनिट्स पासून सुरू होतं. बरोबर आहे. म्हणजे 3 तासापासून सुरू होतं. ज्यावेळेस 100 मिनिटं राहिली असतील, तर त्यावेळेस समजायचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीला फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत. फक्त 10 मिनिटं आणि हा टायमर लगेच झालं फिजिक्स, केमिस्ट्री ऑटो सबमिट होऊन जातं आणि लगेच मॅथ्स तिथं ओपन होतं. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे काय करायचंय, या वरच्या 90 मिनिटं जे आहेत ती फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी याच्यातनं 5 मिनिटं काढून ठेवा. थोडीशी रेस्ट घ्या. 5 मिनिटं थोडीशी रेस्ट घ्या. डोक्यामधनं मग फिजिक्स, केमिस्ट्री काढून टाकायचं आणि नंतरनं मॅथ्स सुरू करायचं. मग अशा पद्धतीने एकदम शांततापूर्वक, अजिबात न घाबरता, पॅनिक न होता, इकडे-तिकडे न बघता व्यवस्थित एक्झाम द्यायचे. पुन्हा एकदा तुम्हाला एक्झामसाठी खूप 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 शुभेच्छा आपल्या चॅनलतर्फे. आणि सांगितलेली गोष्ट लक्षात आहे, की ज्यांचं सेंटर व्ही-आय-टीला आलं आहे, व्ही-आय-टी पुणे, तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा. ऑल द बेस्ट.